नमस्कार, जय श्री कांबळे या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी जरा वेगळे भजी करणार आहे। तर मी आज तांदळाची भजी करणार आहे। तर मग चला त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। या वाटीने 1 वाटी तांदूळ भिजत घातलं होतं। 3 तास झाले तांदूळ भिजलेलं आहे चांगलं। आता मी याच्यातलं पाणी काढून घेणार आहे। आता याच्यातलं मी पाणी काढलेलं आहे। आता ही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहे, बारीक करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचं। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे। आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते थोडंसं। हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। हे बघा, ही मी असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते। ही थोडा वेळ बाजूला ठेवते। ही मी बटाटे उकडून घेतलेले आहेत। ही 2 बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। आता ही मी मिक्सर मध्ये टाकून बारीक करणार आहे। ह्याला हाताने अगोदर बारीक करून घ्यायचं। बस, ही मी 2 बटाटे टाकले तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त नाही, थोडंसं टाकायचं। 2 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे। आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। प्रकारे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बटाटा। बटाट्याला मला थोडंसं पाणी कमी पडलं म्हणून मी थोडंसं वतलेलं आहे पाणी। आता मी या बाउल मध्ये काढून घेते, तांदळाच्या पिठामध्ये काढून घेते। काढून घेतलेला बटाटा मिक्स केलेला। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकदम। 5 मिनिटं तर असं मिक्स करून घ्यायचं आहे। मला याच्यात थोडंसं पाणी कमी वाटतंय, मी आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते। भज्याचं पीठ असतं ना तसं करायचंय। अजून थोडंसं पाणी कमी वाटतंय। ते 5 मिनिटं मी असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी हे एका बाजूला ठेवू। आता ह्याच्यामध्ये मी थोडासा ओवा टाकणार आहे, थोडंसं जिरं, कट केलेली हिरवी मिरची, तुम्ही ह्याच्यात लाल तिखट पण टाकू शकता, थोडंसं मीठ चवीनुसार। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं, हातानेच मिक्स करायचं। तुम्ही असं फेटून घ्याल तेवढे भजी छान आणि खुसखुशीत आणि खमंग होतील। बघा, तेल मी अगोदरच तापत ठेवलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये भजी सोडणार आहे। छोटे छोटे असे सोडायचे ते। हे बघा, भजे असे सुटसुटीत झालेले आहेत तेलात। आता मी थोडेसे खालवर करून घेते, लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे। हे बघा, लाल होईपर्यंत मी तळून घेतलेले। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। ही तांदळाची भजी खमंग आणि खुसखुशीत।
तुम्ही ही भजी सॉस बरोबर बी खाऊ शकता, दह्याच्या चटणी बरोबर बी खाऊ शकता किंवा दह्या बरोबर बी खाल्ले तरी पण छान लागतील। हे बघा तुम्हाला एक तोडून दाखवते भजा, खमंग आणि खुसखुशीत।